स्टेट जॉईन करायचा आहे, त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला काय घ्यायचं SWG मीटर. या मीटरद्वारे काय करायचं आपल्याला की आपण जो कंडक्टर घेणार आहे त्या कंडक्टरचा सर्व आधी आपल्याला गेज मोजायचा आहे की हा किती गेजचा आहे. यामध्ये पाहू आपण या SWG जे वायर गेज आहे यामध्ये आपण पाहू शकतो की आपला वायर कुठल्या गेजचा आहे. तर यामध्ये पाहला आपण की 13 नंबर आपला वायर कंडक्टर गेला. त्यानंतर आपण जो बाइंडिंग करणारा कंडक्टर आहे त्यामध्ये पाहू आपण की याला कुठं गेजमध्ये येते. हा 19 नंबर मध्ये गेज आहे. समजलं. आता यातला 2 कंडक्टर आपण घेतले. यामध्ये आपण एक कंडक्टर घ्यायचा आहे 30 सेंटीमीटर, त्याला 15 सेंटीमीटर एवढं मार्क करायचं आहे. ठीक आहे, आपण इथं मार्क करू याला. नंतर याला आपण कट करू. झालं. आता बघा हा आपण दोन्ही कंडक्टर कट केले. 15-15 सेंटीमीटरचे 2 आपले कंडक्टर झाले. आता याला काय करायचं आहे, बरोबर 2.5 सेंटीमीटर एवढं मार्क करायचं आहे. याला 2.5 सेंटीमीटर मार्क केलं. त्यानंतर वाईसमध्ये समोरही घेऊ शकतो कॅमेरा. पकडायचं बरोबर 2.5 सेंटीमीटर एवढं. नंतर तुम्हाला येत नाही फिट करायचं. मेराच्या साहाय्याने याला वाकून द्यायचं. झालं. परत त्याला ओपन करून घ्यायचं. झाला आपला आहे. त्यानंतर दुसरा वायर घ्यायचा. 2.5 सेंटीमीटरवर बोलणं असतात कोणी मार्क करायचं. परत त्याला व्हाईस मध्ये फिट करायचं. याला पूर्ण ओपन करून द्यायचं. आता बघा ज्यामध्ये आपण पाहिलं की या वायरला आपण बंद कर. यामध्ये काय करायचं आहे, नंतर आपण हे दोन्ही वायर कंडक्टर 2.5 सेंटीमीटर आपण याला हे घेतलं, मार्किंग करून वाकून घेतले. त्यामध्ये बघा या साईडनी 5 सेंटीमीटर सोडायचं आहे म्हणजे कंडक्टर एवढं राहील इथं. बरोबर. या साईडनी 5 सेंटीमीटर सोडायचं आहे. दोन्ही साईडनी 5-5 सेंटीमीटर सोडायचं आहे बरोबर, म्हणजे सेंटर मनामध्ये येईल ते. आता बघा हा आपला जॉईंट एवढा झाल्यानंतर याला काय करायचं, इथून आणि इथपर्यंत बरोबर 6-6.5 सेंटीमीटर एवढं दाखवते. त्या दोन्ही मधलं सेंटर काढायचं, तिथं मार्क करायचं. जिथं आपलं सेंटर येणार तिथून त्याला व्हाईस मध्ये असं पकडायचं. आता आपण हा वायर घेतला. हा वायर किती घेतला आपण 5 फूट. याला बरोबर मधामध्ये असं करून घ्यायचं. झालं. तर आता इथून याला परत बाइंडिंग करायची. बघा इथे याला पकडायचं, याला या वाईस मध्ये फिट करायचं. धर पकडायचं. इथून बाइंडिंग चालू करायची. फिट पकडायचं. झालं. आता बघा ज्यावेळेस आपण चालू करतो त्यावेळेस काय करायचं, आधीच हे दाबून द्या सर्व व्यवस्थित. त्याला पीठ द्यायची. प्लायर लागली समोर घ्यायची, परत त्याला दाबून द्यायचं असं. आता ज्या वेळेस आपण कंडक्टरला बाइंडिंग करत आहे त्यावेळेसच त्याला व्यवस्थित करायचं, म्हणजे ते त्यामध्ये गॅप दिसणार नाही काही. कोण आहे
खूप सोपी आहे, तुम्ही व्यवस्थित करू शकता. डोकं फक्त जास्त वापरायचं नाही, जे आहे तेच विचार. नाही समजलं तर विचारून घ्यायचं, असंच परत हे करायचं. बरोबर दाबलं. आणि वायर ज्यावेळेस बाइंडिंग करतो त्यावेळेस पूर्णतः घट्ट असलं पाहिजे, इतर ते खाली वर होऊ शकते. फिटिंग झालं बरोबर इथपर्यंत. आता इथं झालं ना, यामध्ये पूर्ण इथे आहे. 10 करायचं. 10 यानंतर प्लायरनं प्रेस करायचं. ही झाली आपली एक साईड. बरोबर. आता पूर्ण तार काढून घ्यायचा, वाईस ओपन करायचा. झाला एक साईड. बरोबर. परत त्याला या साईडनं पकडायचं इथपर्यंत, प्रेस करायचं. हे साईड पूर्ण चालू. ठीक आहे. हे असं आतमध्ये दाबून द्यायचं. खालचं वरून जायला चालते का? ते असं एकदा ते एक साईड इकडे एक साईड इकडून एक साईड तिकडून झेब्रा. समजलं काय? ठीक आहे, कर बंद. बंद कर. तो नाही जो केला तो. ठीक आहे. हा, 1 मिनिट.